या सगळे हा आले. काय सांगाल, काय निवेदन दिलंय, काय मागणी? आज आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आरोग्य मित्र धाराशिव आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना की गेले 10 ते 12 वर्षापासून कार्यरत असलेले आरोग्य मित्र यांना कुठल्याही प्रकारचं मानधन दिले गेले नाही. वाढीव मानधन 11,400 रुपयामध्ये हे आरोग्य मित्र आपलं जीवन जगत असतानाही शासनाने 1 जुलै 2024 पासून सर्व हॉस्पिटलला गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलचे पॅकेज वाढवलेले आहेत, सर्वांना पगारी केलेले आहेत. परंतु TPA कुठल्याही आरोग्य मित्राचा विचार न करता त्यांच्या कुटुंबाशी किंवा त्यांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे. तरी आम्ही कलेक्टर साहेबांना असं निवेदन दिलं आहे की जर TPAने आमचं पगारवाढ नाही केली तर 12 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत, असा आज इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे. 2018 पासून आम्ही आयुष्यमान कार्ड काढायचं काम करत आहोत, पण मंत्र्यांनी कुठल्याही आम्हाला शासनाचा कुठला निधी मिळाला नाही. आयुष्यमान कार्ड हे आम्ही मोफत काढले, पेशंटला सेवा देत आहोत अविरत. आणि कोरोनाच्या काळात तर आम्ही या स्वतःच्या जीवाशी खेळून आम्ही प्रत्येक पेशंटची सेवा केली, पण त्याच्या बदल्यात आम्हाला कुठलाही रुपयाही आमच्या कंपनीने वाढवून दिलेला नाही आहे. आणि आत्ताच्या काळात लोक जेव्हा चंद्रावर घरं बांधायचा विचार करतात तेव्हा आम्हाला आमच्या मुलांचं जिल्हा परिषदची फीस भरणं अवघड झालेले आहे. आम्ही ते 11,000 काय करायचं, आमचा प्रपंच कसा भागवायचा? घर भाडं आज सिटीत राहते तुम्ही तर 5,000 घर भाडं आहे, दूध बिल 2,000 येते, तर 11,000 आम्ही करायचं काय? हे हा मोठा प्रश्न आमच्या पुढे गंभीर आहे. आणि ह्या प्रश्नांचा विचार तात्काळ आमच्या कंपनीने असेल किंवा सोसायटीने करावा, ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. कारण नाहीतर याच्यानंतर आम्हाला आत्मदहन किंवा आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. 12 फेब्रुवारीला आम्ही ऑल महाराष्ट्र सगळे आरोग्य मित्र संप पुकारत आहोत. ह्याच्या आधी 23 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे जीवनदायी भवन येथे सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांनी एक दिवसीय संप पुकारून मोर्चाचे नियोजन केले होते. त्यावेळी जीवनदायी भवन येथे CEO सरांच्या अध्यक्षतेखाली TPAच्या सर्व कंपनीची एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी ऑन रेकॉर्ड कबूल केले होते की आचारसंहिता लागायच्या आधी तुमच्या सर्व मागण्यावर योग्य ते विचार करून त्याच्यावर सकारात्मक कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर 6 महिने झाले तरी त्यांनी कुठल्याही पद्धतीचं आरोग्य मित्राच्या या मागण्याविषयी काही विचार केलेला नाही. आणि येथील सर्व आरोग्य मित्र हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि एवढ्या कुशल आहेत तरी बी कुशल दर्जापेक्षाही कमी पगार दिल्यामुळे एवढ्यामध्ये आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह भागणं कठीण झालेलं आहे. तरी सरकारने आणि TPA आणि सोसायटीने आमच्या ह्या मागण्याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र कळकळीची विनंती. नाहीतर ह्याच्यानंतर जर आम्ही आंदोलन केले तर खूप तीव्र पद्धतीनं आंदोलन करू एवढं तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो.